हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आपला चॅलेंज आहे 30 दिवसाचा 30 रेसिपी रमजान स्पेशल. तर तुम्हाला आता माहितीच आहे. आपण आतापर्यंत 4 तुमच्याशी रेसिपी मी शेअर केल्या. ते आजची रेसिपी आहे 5वी. तर तुम्ही ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. तर आपली रेसिपीची आज तुम्हाला थंबनेलवरून किंवा टायटलवरून तुम्ही ओळखलंच असेल, की आज आपण इथं कोणती रेसिपी बनवत आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण काय केलं एका बाउलमध्ये ना 1 ते 1.5 चमचे तर मी घेतलेले आहे सब्जा. तर कारण का की त्याला ना थोडासा वेळ लागतो म्हणजे फुगायला. तर तुम्ही तर पाहिलं असेल की ते चांगल्यापैकी फुगले गेले की पाण्यामध्ये मस्त असे छान बनून तयार होतात. ठीक आहे. आपण आता ह्याला अर्धा 1 तास साईडला ठेवून देऊया. नंतर तुम्ही पाहिलं असेल दूध जे आहे तर आपण काय केलंय थोडीशी साखर टाकून आहे ना दूधला चांगल्यापैकी बॉईल करून घेतले. ते पण थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिले. दुधामध्ये काहीच आपण इन्ग्रीडियंट्स आहेत ना ते ॲड केलेले नाहीये. तर आपण इथं तुम्ही पाहू शकता. तर आपण आहे ना इथं जेलीची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट केलेली आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, की आता आपण इथं फ्लेवर घेतलेला आहे पाइनएपल आणि त्याच्यामध्ये ना असे 2 काय पुड्या येते ते. आता तुम्ही पाहिलं असेल, की ह्या पॅकेटमध्ये ना अर्धी पुडी असते त्यातली फक्त मी अर्धी घेतली आहे. जवळपास आहे ना 2 चमचे ते मी घेतलेली आहे आणि जी पुडी आहे ती इथं 1 चमचे घेतलेली आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, गरम पाणी जवळपास आहे ना 2 इथं जी आहे तर पळी घेतली. तुम्ही इथं पाहू शकता म्हणजे जवळपास आहे ना 1 कप इथं पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये ना जी जेली वगैरे आहे ना, तर म्हणजे त्याची जी साखर वगैरे आहे ती पूर्ण विरघळून घ्यायची. एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तुम्हाला जर हवं असेल ना, तर तुम्ही एका वाटीमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. तिथे मी काय केले, मला असे छोटे-छोटे ना एकदम चॉप असे पीस पाहिजे होते. त्यासाठी मी ते काय केले, एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता हे दुसरं दुसरं जे फ्लेवर आहे ते तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेलं आहे, ते मी तुम्ही पाहू शकता. आता ह्याला पण आपण काय केलंय, 2 चमचे घेतले आणि त्याची जी दुसरी पावडर असते ती इथे घेतलेला आहे पण 1 चमचा आणि हे जेली ना म्हणजे दिसायला जसे आहेत ना तसेही टेस्टला पण खूप छान लागतात आणि आपण हे कसं असतं की आता आपली रेसिपी काय आहे उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी ही रेसिपी जी आहे तुम्ही पाहू शकता आणि जेवढं काय थंड आहे ते आपण सगळं म्हणजे तशा प्रकारे आपण बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं आपण ना 2 चमचे घेतलेले आहे तसंच 1 चमचे ते घेतलेले आहे ती पावडर. आता हे काय करायचं पाण्यामध्ये विरघळून घ्यायची तुम्ही पाहू शकता आता आणि पाणी काही जास्त टाकायचं नाही कारण ते व्यवस्थित सेट होणार नाहीये. आपण ज्यावेळेस आहे ना पाण्यामध्ये टाकू ना, त्यावेळेस चमच्याने पूर्ण एकसारखं करून घ्यायचं. म्हणजे ते विरघळून घ्यायचे साखर वगैरे ते जे जे काय आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला ना 10 ते 15 मिनिटासाठी फक्त फ्रीझरमध्ये ठेवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा. दोन्हीमध्ये ठेवलं तर ही लगेचच सेट होते. तर तुम्ही पाहू शकता. आता हे जसं आपण बनवायला घेतली तसंच ही जेली सेट व्हायला सुरुवात झाली. आता हे मी फ्रीझरमध्ये ठेवली कारण वेळ कमी होता. इफ्तारीसाठी मला ही रेसिपी बनवायची होती. त्यासाठी मी तुम्ही पाहू शकता, ही पूर्ण काही मी बनवून घेतली आणि आता ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी मी साईडला ठेवून देते. आता तुम्ही त्या पाहिलं असेल 10 ते 15 मिनिटानंतर आपली जी रेसिपी आहे ना, ती एकदम सेट झाली. म्हणजे जेली जी आहे ती सेट झाली. ह्याला मी काय केलं फास्टमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी मी काय केले फास्टमध्ये दाखवलं. जेली कशाप्रकारे सेट झाली तुम्हाला हे दाखवते आणि ह्याचा कलर तुम्ही पाहू शकता आणि अशा म्हणजे रंगीबिरंगी कलर असले ना, तर खूप आपली रेसिपी छान दिसते. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की दोन्ही काही आपली जेली आहे ना, ते सेट झालं ते. त्याला मी सुरीने असे कट करून घेतले. त्यात तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपली जेली आहे रेडी झाली. आता ह्याला साईडला ठेवून देऊया. आता आहे वेळ शेवायची. आता तुम्ही म्हणता ही शेवई जी आहे ती घरचीच आहे. हो, मी इथं घरची यूज केली आहे. कारण मार्केटमध्ये कसं असतं, की नायलॉनच्या वगैरे शेवया ज्या असतात ते म्हणजे मी काही आणलेल्या नाहीये. आता घरच्या असल्यावरती आपण कशाला मागवते तेव्हा. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की ते मी शेवई घेतली आहे. आता शेवईला काय करायचं थोडं 2 ते 3 मिनिटासाठी पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. तुम्ही पाहिलं असेल. आता ते काय केले जे उकळल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटाच्या नंतर शेवई आपली सेट झाली. नंतर आपण काय केले एका चाळणीमध्ये काढून घेतलं. जे त्याचं पाणी आहे ते साईडला काढून घेतले. शेवया साईडला काढून घेतलेत. आता हे आहे तर गार्निशिंगसाठी तुम्ही इथं पाहू शकता. आपली आता ही जी कंप्लीट आहे रेसिपी ती सुरुवात होतीये. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की इथं काचेचे 2 ग्लास घेतले ते फालुद्यासाठी. तर त्या सर्वात आधी इथं काय केले मी
सर्वात आधी का नाही, इथे मी काय केले, जे आपले सब्जा आहेत ते चांगल्यापैकी फुगले ते. तुम्ही पाहू शकता इथे मी 2-2 चमचे ते ॲड केले. कारण आपल्या पोटामध्ये ना थंडवा सर्वात देणारा म्हणजे की सब्जा. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की सर्वात आधी इथं सब्जा ॲड केला. नंतर आपण इथं काय केले, जी जेली बनवली ना, ते थोडे-थोडे इथे मी ॲड केलेत. नंतर मग शेवया ॲड केल्यात आणि जे आपण दूध बनवून ठेवलं आहे आहे ना, ते इथे ॲड केले ते. आणि नंतर परत थोडेसे सब्जा ॲड केला, थोडंसं ड्रायफ्रुट्स ॲड केले आणि सर्वात नंतर मग शेवटी जे आहेत ना, ते इथं मी काय केले, जी आईस्क्रीम मागवली होती ते इथे मी ॲड केले. कारण आईस्क्रीमशिवाय आपली जी फालुदा आहे तर ती कंप्लीट होतच नाहीये. आणि एवढा वेळ नव्हता माझ्याकडे, की म्हणजे जी आहे आईस्क्रीम आहे ती सेट करण्यासाठी. तुम्ही इथं पाहिलं असेल. शेवट आपली रेसिपी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केले, जे ड्रायफ्रुट्स आहे ना, ते पण ह्याच्यामध्ये ॲड केले ते वरती. आता मला सांगा हा फालुदा कसा वाटला बघूनच? आणि हो, जसा बघतोय दिसायला आहे ना, तशा प्रकारे ही रेसिपी जी आहे ना, ती पण तशाच पद्धतीने ना, एकदम टेस्टला पण तशीच आहे. तर फायनली माझी जी आहे ना रमजान स्पेशल रेसिपी आणि हो गरमीमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडवा देण्यासाठी जी आहे ना म्हणजे थंड वगैरे लागण्यासाठी जी आहे ना तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने पण ही रेसिपी बनवू शकतो आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण मार्केटमध्ये खातो पण त्याची गॅरंटी नसते पण आपल्या रेसिपीची गॅरंटी असते की हो ह्याने काही होणार नाही आणि तुम्ही पाहू शकता आणि दिवसभर उपास ठेवून जर तुम्ही अशी काय पद्धतीने रेसिपी बनवली की तुम्हाला ही खूप एनर्जी येईल आणि ही पौष्टिक पण आहे बरं का फ्रेंड्स. तर ही फायनली माझी रेसिपी फालुद्याची झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड